सरकारी कामात अडथळा निर्माण करणे व वाळू चोरीच्या दाखल गुन्ह्यातून 10 जणांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले। याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार विरगाव पोलीस ठाण्यात 26 फेब्रुवारी 2017 रोजी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानुसार उपविभागीय अधिकारी यांच्याकडून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करून सदरील वाहनाजवळ तलाठी जितेंद्र चापनेरकर यांना थांबण्याबाबत तत्कालीन उपविभागीय अधिकारी सानप यांनी निर्देश दिले होते व उपविभागीय अधिकारी अन्य वाहनांचा पाठलाग करण्यासाठी पोलिसांसह गेले तेव्हा चापनेरकर यांना 10 ते 12 जणांनी धक्काबुक्की करत जीवमानाची धमकी दिल्याची तक्रार विरगाव पोलिसात दाखल करण्यात आली होती। प्रकरणात 3/10/2018 रोजी पोलिसांकडून दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते। या प्रकरणात फिर्यादी साक्षीदार पंच यांची साक्ष नोंदवण्यात आली, परंतु प्रकरणात गुन्हा सिद्ध न झाल्याने जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश LG पाच्छे यांनी या गुन्ह्यात 10 जणांना निर्दोष मुक्त करण्याचे आदेश दिले। आरोपींकडून ॲडव्होकेट प्रदीप चंदने यांनी प्रभावीपणे युक्तिवाद करत आरोपींची बाजू मांडली।